बेरीज म्हणजे प्लस होतात म्हणजेच वाढतात आणि वजाबाकी म्हणजे घटतात. आता या ठिकाणी मित्रांनो चिन्हांचा पुन्हा संबंध येतो. मग त्यासाठी एक नियम आहे, तो नियम व्यवस्थित रटून घ्यायचा मित्रांनो. हा नियम जो आहे ना, तो नियम तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाणार, गणिताचा एकूण 1 मार्क्स तुमचा वाचवणार असा नियम आहे मित्रांनो. नोट डाऊन करून ठेवा बघा. तर तो नियम आहे बघा, जेव्हा दोन संख्या एकत्र येतात आणि दोन्ही चिन्ह घेऊन येतात, जर पहिली संख्या प्लस असेल दुसरी संख्या मायनस असेल, अशा दोन संख्या जर एकत्र आल्यात मित्रांनो, तर सरळ सरळ त्यावेळेला क्रिया करायची मायनसची, वजाबाकीची. काय करायची? क्रिया करायची वजाबाकीची. आणि उत्तराला चिन्ह काय देणार? तर दोघांपैकी जी संख्या मोठी असेल तिचं चिन्ह तुम्ही उत्तराला देऊ शकतात. नंतर पहिली मायनस आणि दुसरी प्लस असेल तरीही मित्रांनो वजाबाकीच होणार, मायनसच होणार. आणि उत्तराला एकच नियम, उत्तराचं चिन्ह नेहमी मोठ्या संख्येचं असलं पाहिजे. काय? तर उत्तराचे चिन्ह मोठ्या संख्येचे, हे लक्षात ठेवायचं. उत्तराला चिन्ह नेहमी मोठ्या संख्येचे असले पाहिजे. ओके, परत बघा, जर पहिली प्लस आहे दुसरी पण प्लस आहे तर तुमच्या क्रिया काय होणार? त्या ठिकाणी प्लसच होणार. पहिली मायनस दुसरी पण मायनस तर या ठिकाणी होणार तुमचा प्लस. म्हणजे लक्षात ठेवायचं, दोन्ही चिन्ह वेगवेगळी असली तर मायनस करत चला आणि दोन्ही चिन्ह जर सारखी असेल तर प्लस करत चला. लक्षात? क्लिअर मित्रांनो? आणि उत्तराला जेही असेल त्याला चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचे.